नमस्कार मित्रांनो, श्रीमंत कट्ट्यावरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। मी सुजित साठे आपल्या सर्वांचं स्वागत करतो। कसं आहे माहिती आहे का, 2-3 दिवसाखाली मला एका व्यक्तीने प्रश्न विचारला होता की आपल्या आयुष्यामध्ये स्वतःची ग्रोथ कशी करायची, भारी कसं बनायचं। आणि त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचा उपाय एकच आहे, तो म्हणजे आपल्या आयुष्यातली जी इन्फॉर्मेशन आहे ना, ते आपल्याला कळाली पाहिजे। कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामध्ये 2 प्रकारची इन्फॉर्मेशन असते, एक चुकीची इन्फॉर्मेशन असते, एक बरोबर इन्फॉर्मेशन असते। पण आपल्याला ह्या दोन्ही गोष्टींमधला फरक कळत नसतो, त्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये कॉन्फ्लिक्ट्स असतात। कसं असतं माहिती आहे का, जी माहिती आपल्याला स्वतःजवळ घेऊन जाते ते आपल्यासाठी योग्य असते, पण जी माहिती आपल्याला स्वतःपासून दूर घेऊन जाते ती चुकीची माहिती असते। इनफॅक्ट त्या माहितीचा आपल्या आयुष्यामध्ये डायरेक्टली काही संबंध नसतो। 4 पैसे कमवण्यासाठी ते आपल्याला उपयोगी पडते, पण ॲक्च्युअलमध्ये त्या माहितीने आपलं आयुष्य बेटर होत नसतं। आपल्याकडे अनावश्यक माहिती किती जरी असली ना, तरी त्या गोष्टीचं फक्त आपल्याकडे एक बॅगेज असतं। आपल्याला असं वाटत असतं की मला भरपूर माहिती आहे वगैरे वगैरे, पण त्या माहितीचा आपल्या आयुष्यामध्ये डायरेक्टली काही संबंध नसतो। जी माहिती आपल्याला स्वतःजवळ घेऊन जाते ना, ज्या माहितीमुळे आपण स्वतःचा विचार करायला लागतो, स्वतःकडे बघायला लागतो, स्वतःमध्ये चेंजेस करायला लागतो, ती माहिती आपल्यासाठी योग्य माहिती असते। पण प्रॉब्लेम काय होतो माहिती आहे का, ज्या माहितीचा आपल्याला काहीच उपयोग नसतो त्या माहितीमध्ये आपण संपूर्ण आयुष्य घालवतो। आपण बरेचसे फिल्मी गाणे ऐकतो, मॅचेस बघतो, कॉमेडी बघतो, सगळ्या गोष्टी करतो। त्याने काय होतं, टेम्पररी आपल्याला भारी वाटतं, पण आपल्या आयुष्यातले जे प्रॉब्लेम्स असतात ना, ते त्या गोष्टींनी नाहीच सुटत। पण जर आपण एखाद्या संतांना ऐकत असो, जर आपण एखाद्या गुरुला ऐकत असो ना, तर आपण स्वतःशी रिलेट करायला लागतो, आपल्याला स्वतःची ओळख व्हायला लागते, आपल्याला आपले प्रॉब्लेम्स कळायला लागतात, आपल्याला आपला स्वभाव कळायला लागतो, आपल्याला आपल्या चुका कळायला लागतात। आणि ज्यावेळेस आपल्या आयुष्यामध्ये ह्या गोष्टी घडत असतात ना, त्यावेळेस मग ऑटोमॅटिकली आपली इंटरनल ग्रोथ होत असते। कारण कसं असतं माहिती आहे का, ज्या चुका आपल्याला आपल्यामध्ये दिसतात ना, दिसल्यानंतर त्या गोष्टींवरती आपण काम करत असतो, त्या गोष्टींना आपण बदलत असतो। पण जर आपण गाणे ऐकत असो, चित्रपट बघत असो, इनफॅक्ट इकडल्या तिकडल्या फालतू गप्पा मारत असो, क्रिकेट बघत असो, ह्या गोष्टींमुळे आपल्याला आयुष्यामध्ये एक्झॅक्टली काय मिळत नसतं। इनफॅक्ट आपण स्वतःपासून खूप दूर जातो। ते जे मायाजाल असतं ना, त्या मायाजालामध्ये आपण अडकून बसतो। आणि एकदा जर का आपल्याला त्या गोष्टींची सवय लागली ना, मग ज्या काही रिअलिस्टिक गोष्टी आहेत ना, त्या आपल्याला अजिबात आवडत नाहीत। आपल्याला त्याच गोष्टींमध्ये भरपूर मजा येत असते। आणि ही गोष्ट आपल्या सगळ्यांसोबत होत असते। बाय डिफॉल्ट आपण ज्या अपब्रिंगिंगने वाढत असतो ना, आपल्याला ह्या गोष्टींचा ऑटोमॅटिकली नाद लागत असतो। आपल्याला कोणी शिकवत नसतं की पिक्चर बघ, गाणे ऐक वगैरे वगैरे, आपल्याला त्या गोष्टींमध्ये एक टेम्पररी आनंद मिळत असतो, आणि तोच आनंद आपल्याला परत परत मिळावा म्हणून आपण त्या गोष्टींमध्ये सतत गुंतलेलो असतो। पण ज्या गोष्टी रिअलिस्टिक असतात, ज्या गोष्टी आपल्या आयुष्याशी कनेक्टेड असतात ना, जर आपल्याला त्या गोष्टींचा जर नाद लागला, आपल्याला जर त्या गोष्टी आवडायला लागल्या, आपण जर त्या गोष्टींना वेळ द्यायला लागलो ना, तर मग ॲक्च्युअलमध्ये आपल्याला आयुष्यामधला खरा आनंद मिळत असतो, आपली आतून ग्रोथ होत असते। पण खरं सांगायचं झालं ना, इकडे कोणाचं लक्षच नाही आहे, स्वतःकडे कोण बघतच नाही आहे। थोडा जरी टाईम मिळाला ना, माणूस लगेच मोबाईलवर जातो, संपूर्ण दुनियाचा आढावा घेतो, संपूर्ण जगात काय चालू आहे, दुसऱ्याच्या आयुष्यात काय चालू आहे हे त्याला सगळं माहीत असतं, पण तो स्वतःजवळ कधी येत नाही। आणि ह्या गोष्टीमुळे काय होतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यामधले जे ॲक्च्युअलमध्ये जे प्रॉब्लेम असतात ना, ते कधी सुटतच नाहीत, कधी सुटत नाहीत। आपण आयुष्यभर दुसऱ्याला ब्लेमिंग करत असतो, ह्याच्यामुळे असं झालं, त्याच्यामुळे तसं झालं, पण ॲक्च्युअलमध्ये जो प्रॉब्लेम असतो ना, तो आपण कधी आयडेंटिफाय नाही करत। आणि त्यामुळे आपल्याला आयुष्यामध्ये खरा जो आनंद असतो ना, तो कधी मिळतच नाही। कारण कसं असतं माहिती आहे का, आपल्या आयुष्यातल्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर ही आपल्यामध्ये दडलेली असतात, पण जर आपल्याकडे लक्षच नसेल, आपलं संपूर्ण अटेन्शन जर फक्त चुकीच्या गोष्टींमध्ये जर असेल ना, तर आपला उद्धार कधीच नाही होत, आपल्याला गोष्टी कधीच कळत नाहीत। माझ्याही आयुष्यामध्ये बऱ्याच वर्षांखाली मी ही गोष्ट ऐकलो होतो, आणि ज्या दिवशी मला ह्या गोष्टींमधला फरक कळाला, त्या दिवशी मग त्या गोष्टींना मी माझ्या आयुष्यामध्ये इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न केला। मी असं म्हणत नाही की बाकीच्या गोष्टी करू नका, मी असं म्हणत नाही की क्रिकेट बघू नका, गाणे ऐकू नका, मूव्ही बघू नका, सगळ्या गोष्टी करा, पण ते करत असताना ज्या गोष्टी आपल्याला वरी घेऊन जातात, ज्या गोष्टीमुळे आपला उद्धार होतो ना, त्या गोष्टींवरती काम करा। ज्या दिवशी आपण ह्या गोष्टींना प्रायोरिटी देतो ना, त्यावेळेस मग आपल्या आयुष्यामधले जे प्रॉब्लेम्स असतात ना, ते ऑटोमॅटिकली सुटायला लागतात। पण त्यासाठी आपलं संपूर्ण लक्ष हे स्वतःकडे असणं हे खूप महत्त्वाचं आहे। माझ्या आयुष्यामध्ये जेवढी पण मी मोठी लोकं बघितलेत ना, त्यांच्याकडून मला एकच गोष्ट जास्त करून पाहायला मिळाली की त्यांचं जे लक्ष होतं ना, ते स्वतःकडे सगळ्यात जास्त होतं। जोपर्यंत आपल्याला स्वतःबद्दल कळत नाही, जोपर्यंत आपल्याला स्वतःची ओळख होत नाही, जोपर्यंत आपण स्वतःला खुश ठेवू शकत नाहीत ना, तोपर्यंत आपल्याला आनंद नाही मिळू शकत, आपण जगाला सुखी नाही ठेवू शकत। इनफॅक्ट आपल्याला ॲक्च्युअलमध्ये आनंद काय असतो ते देखील नाही कळणार। त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं हे खूप महत्त्वाचं आहे, खूप महत्त्वाचं आहे।
आपण वास्तवाला स्वीकारायला लागतो, स्वतःमध्ये बदल करायला लागतो आणि ती ॲक्च्युअलमध्ये खरी ग्रोथ असते, ती ॲक्च्युअलमध्ये खरी सक्सेस असते. आपण आयुष्यामध्ये किती जरी मोठे झालो, किती जरी मोठ्या पदावर गेलो, पण जर आपल्यामध्ये चेंजेस होत नसतील ना, तर ती सक्सेस मिनिंगलेस आहे. त्या सक्सेसला काही अर्थच नाही आहे. त्यामुळे ह्या गोष्टींचा विचार करा. जर ॲक्च्युअलमध्ये तुम्हाला आयुष्य समृद्ध पाहिजे असेल, जर ॲक्च्युअलमध्ये स्वतःचा उद्धार करायचा असेल, ॲक्च्युअलमध्ये आयुष्यामध्ये पुढे जायचं असेल, श्रीमंत व्हायचं असेल, तर स्वतःकडे लक्ष द्या, स्वतःला मजबूत बनवा आणि स्वतः तेव्हाच मजबूत बनाल ज्यावेळी स्वतःवरती काम कराल. एवढंच सांगू इच्छितो. आय होप की आज माझ्याकडून तुम्हाला बऱ्यापैकी ऐकायला मिळालं असेल. जर गोष्टी आवडल्या असतील तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता. अजून देखील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. गॉड ब्लेस यू. बाय.